हॅलो फ्रेंड्स, मी अक्षय एगारे परम एज्युकेशन मध्ये आपलं परत एकदा स्वागत करतो. आपल्याला रिफ्रॅक्शन ऑफ लाईट हा जो 6व्या नंबरचा जो चॅप्टर आहे तो आज आपल्याला सुरू करायचा आहे. क्लास 10 स्टँडर्ड याच्यामध्ये फिजिक्सचे लेक्चर आपण कंडक्ट करतोय, राईट. तर रिफ्रॅक्शन ऑफ लाईट याच्याबद्दल आपल्याला आता खूप डिटेल आणि कन्सेप्च्युअल नॉलेज घ्यायचं आहे. रिफ्रॅक्शन ऑफ लाईट मध्ये या चॅप्टर मध्ये काय काय पॉइंट शिकायचे आहेत आपल्याला. तर रिफ्रॅक्शन म्हणजे काय, लॉज ऑफ रिफ्रॅक्शन काय आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे काय आणि डिस्पर्शन ऑफ लाईट, एवढ्या बेसिक गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत, राईट. तर या शिकताना काय आहे तर कन्सेप्च्युअल नॉलेज तुम्ही क्लिअर करा, राईट. असं रट्टा मारून म्हणा किंवा आपल्याला सायन्स म्हणजे काय किंवा रिफ्लेक्शन रिफ्लॅक्शन या गोष्टी काय आहेत या आपल्याला समजणं अगदी महत्वाचं आहे, जेणेकरून आपल्याला त्या आपल्या लाईफशी रिलेट करता आलं पाहिजे. तेव्हा ते आपल्याला कोणत्याही स्टँडर्ड मध्ये जाऊ किंवा कोणी कितीही घुमून फिरून क्वेश्चन त्याच्यावर आपल्याला विचारू, काहीही प्रॉब्लेम येणार नाही. चला मग आपण एका दणक्यात परत एकदा सुरू करू. रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. ओके, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट हा चॅप्टर सुरू करण्या अगोदर त्यांनी कॅन यू रिकॉल या हेडिंग अंडर आपल्याला काहीतरी क्वेश्चन डिस्कस केलेत आणि ते आपल्याला विचारले, जे की आपले अगोदरच्या स्टँडर्ड मध्ये झालेला आहे. रिफ्लेक्शन ऑफ लाईट किंवा रिफ्लेक्शन ऑफ लाईट हा जो चॅप्टर आहे तो 8th स्टँडर्ड मध्ये आपण खूप डिटेल मध्ये घेतलेला आहे, ज्याच्यामध्ये आपण लॉज ऑफ रिफ्लेक्शन वगैरे, त्याच्यानंतर इन्सिडेंट रे काय आहे, रिफ्लेक्टेड रे काय आहे किंवा नॉर्मल कशी ड्रॉ करायची, या चॅप्टर मध्ये पण जिथे जिथे बेसिक गोष्टी तुम्हाला सांगायची गरज पडेल त्या मी व्यवस्थित किंवा त्या वेळोवेळी मी तुम्हाला त्या एक्सप्लेन करेल. चला मग आपण आता सुरू करू. व्हॉट इज मीन बाय रिफ्लेक्शन ऑफ लाईट. लाईटचं रिफ्लेक्शन म्हणजे काय. सगळ्यात अगोदर आपण बघा ही इमेज बघा, कुठनं तरी एक लाईट येतोय, राईट, आणि या ऑब्जेक्टवर पडल्यानंतर तो काय होतोय, रिफ्लेक्ट होतोय. कोणताही ऑब्जेक्ट बघण्यासाठी जी गोष्ट महत्वाची असते म्हणजे काय तर लाईट आपल्याला खूप महत्वाचा असतो. लाईट का तर आपण आपल्या वातावरणामध्ये किंवा आपल्या घरामध्ये बघा, लाईट जर स्विच ऑफ केला आपण तर आपल्याला घरामध्ये एकदम अंधार होतो आणि आपल्याला गोष्टी दिसत नाही, राईट. म्हणजे प्रत्येक गोष्ट दिसण्यासाठी आपल्याला लाईटची गरज पडते आणि त्याच्यामध्येच आपल्याला रिफ्लेक्शन होणं हे पण गरजेचं असतं. रिफ्लेक्शन का तर आपल्याला ऑब्जेक्ट दिसण्यासाठी रिफ्लेक्शन महत्वाचं असतं. कसं ते मी तुम्हाला सांगतो बघा. हा एकच मिनिट, झोपू नका भावांनो. हा आहे आपला लाईट. सपोज या लाईट पासून एक रेस किंवा हा लाईट आपण जर स्विच ऑन केला तर इथनं असा एक प्रकाश किंवा रेस निघायला सुरुवात होते. मग काय तर तो एखाद्या ऑब्जेक्ट वर पडतो. सपोज हा लाईट आपण असं कन्सिडर करू, आपल्या रूम मध्ये ठेवलाय आणि आपण तो ऑन केला. आपल्या घरामध्ये ऑलरेडी अगोदर अंधार होता. अंधार म्हणजे काय, लाईटचा अब्सेन्स, बरोबर. मग आपण तो लाईट ऑन केला आणि मग काय हा लाईट जो आहे तो पूर्ण रूम मध्ये पसरला आणि एखादा ऑब्जेक्ट तिथे असा ठेवला आहे त्याच्यावर तो पडला. कोणताही ऑब्जेक्ट कन्सिडर करा, राईट. या ऑब्जेक्टवर तो पडल्यानंतर काय होतो, तो लाईट जो आहे तो रिफ्लेक्ट होतो आणि मग तो आपल्या डोळ्यापर्यंत पोहोचतो. आपल्याला ऑब्जेक्ट केव्हा दिसतो, जेव्हा एखादा लाईट त्या ऑब्जेक्टवर पडतो, त्या ऑब्जेक्टवर तो रिफ्लेक्ट होऊन जेव्हा आपल्या रेटिनापर्यंत किंवा डोळ्यापर्यंत त्याचं रिफ्लेक्शन जेव्हा येतं तेव्हा तो ऑब्जेक्ट आपल्याला दिसत असतो. बघा मग इथनं असा हा लाईट आला, राईट. मग याच्यावर तो रिफ्लेक्ट होतोय. बघा म्हणजे आपल्याला रिफ्लेक्शन काय आहे, इथे बघा इथे सूर्य उगवतोय आणि बघा या पाण्यामध्ये त्याचं रिफ्लेक्शन जाणवतंय आपल्याला. म्हणजे त्याचे रेस त्या पाण्यावर पडतात आणि तिथून ते रिफ्लेक्ट होतात. म्हणजे व्हेन लाईट रेज फॉल ऑन द सरफेस दे टर्न बॅक. ते काय होतात, वापस फिरतात. एखाद्या ऑब्जेक्टवर पडल्यानंतर ते जे लाईटचे रेज असतात ते वापस फिरतात. दे टर्न बॅक. त्यालाच काय म्हणायचं, तो जो फेनॉमेनॉन असतो त्याला काय म्हणायचं मग रिफ्लेक्शन. म्हणजे रिफ्लेक्शन काय आहे तर एखाद्या सोर्स पासून एक लाईट निघणे, तो एखाद्या ऑब्जेक्टवर पडणे आणि तिथनं तो रिफ्लेक्ट होणे, त्याला काय म्हणायचं मग रिफ्लेक्शन. व्हेन लाईट रेज फॉल ऑन द सरफेस दे टर्न बॅक, त्यालाच काय म्हणायचं मग रिफ्लेक्शन. बघा त्याचे या एक्झाम्पल मधनं तुम्हाला ते एकदम व्यवस्थित क्लिअर होईल. व्हॉट आर द लॉज ऑफ रिफ्लेक्शन. हा सेकंड क्वेश्चन, व्हॉट आर द लॉज ऑफ रिफ्लेक्शन. बघा लॉज ऑफ रिफ्लेक्शन हे आपण 8th स्टँडर्ड मध्ये खूप डिटेल मध्ये शिकलोय. त्याचा आपण एक रिकॉल करून घेऊ. लॉज ऑफ रिफ्लेक्शन मध्ये काय काय आहे बघा. पहिला लॉ मी व्यवस्थित तुम्हाला समजून सांगतो. द थ्री लॉज ऑफ रिफ्लेक्शन जे आपल्याला सांगितलेत. आपल्याकडे रिफ्लेक्शनचे किती नियम आहेत, 3. These are given below. The angle of reflection is equals to angle of incidence. आता हा अँगल ऑफ रिफ्लेक्शन काय आहे, अँगल ऑफ रिफ्लेक्शन काय आहे, अँगल ऑफ इन्सिडन्स काय आहे, नॉर्मल काय आहे, हे आपण एकदा इन शॉर्ट मध्ये थोडंसं रिकॉल करू. बघा हा जो आपला असतो एक सरफेस, सपोज याला आपण नाव देऊ P आणि Q. सरफेस म्हणजे काय तर या सरफेसवर आपला लाईट पडतोय. मग आपण काय कन्सिडर करू की हा एक रे आहे, हा या सरफेसवर पडला.
म्हणून याला काय म्हटलं आपण, याला काय म्हणायचं, जो रे एखाद्या सोर्स पासून, सपोज इथे आपण कन्सिडर करू की एखादी टॉर्च आहे, राईट, ही झाली आपली टॉर्च. म्हणजे जो सोर्स पासून जो रे निघतो आणि एखाद्या सरफेसवर, कोणताही सरफेस, मग त्या सरफेसवर जेव्हा तो पडतो, तर हा जो येणारा रे असतो त्याला काय म्हणायचं, इन्सिडंट रे. आणि ज्या पॉइंटला तो सरफेसला टच झाला तो रे, त्याला काय म्हणायचं, पॉइंट ऑफ इन्सिडन्स. राईट, इथपर्यंत कळालं. आता हा पॉइंट ऑफ इन्सिडन्स बघा, आपल्याला इन्सिडेंट रे काय आहे ते कळालं की ज्या सोर्स मधून तो रे निघाला त्याला काय म्हटलं आपण, इन्सिडेंट रे. जिथे तो पोहोचला किंवा ज्या पॉइंटला तो त्या सरफेसला टच झाला त्याला काय म्हटलं आपण, पॉइंट ऑफ इन्सिडन्स. आता हा पॉइंट ऑफ इन्सिडन्स जो आहे याला जेव्हा आपण परपेंडिक्युलर ड्रॉ करू, या पॉइंट ऑफ इन्सिडन्सला जेव्हा आपण परपेंडिक्युलर ड्रॉ करू त्याला काय म्हणायचं, ती आहे आपली नॉर्मल. राईट, आणि हा जो इन्सिडेंट रे आला त्याच्याच अपोजिट डायरेक्शनला, म्हणजे जेव्हा एक जो रे रिफ्लेक्ट होतो इथनं, हा रे आता कसा रिफ्लेक्ट होईल तर या डायरेक्शनला, म्हणून याला काय म्हटलं, रिफ्लेक्टेड रे. म्हणजे इन्सिडेंट रे काय आहे ते कळालं, नॉर्मल काय आहे ते पण कळालं, आणि हा झाला आपला रिफ्लेक्टेड रे. अशा प्रकारे हा इन्सिडेंट रे आला, या सरफेसला तो इथे टच झाला ज्याला म्हटलं आपण पॉइंट ऑफ इन्सिडन्स, आणि इथनं तो रिफ्लेक्ट झाला, रिफ्लेक्टेड रे. मग लॉ काय सांगतोय, द अँगल ऑफ रिफ्लेक्शन इज इक्वल्स टू अँगल ऑफ इन्सिडन्स. आता अँगल ऑफ रिफ्लेक्शन काय असेल बघा बरं, अँगल ऑफ रिफ्लेक्शन इथे बघा या डायग्राम मध्ये. अँगल ऑफ रिफ्लेक्शन म्हणजे काय, तर बघा हा जो आहे कोणता, तर BON. अँगल ऑफ रिफ्लेक्शन म्हणजे काय, तर रिफ्लेक्टेड रेने नॉर्मल सोबत केलेला जो अँगल आहे त्याला काय म्हणायचं, आपण या फक्त मागच्या गोष्टी रिकॉल करतोय. राईट, रिफ्लेक्टेड रेने नॉर्मल सोबत केलेला जो अँगल आहे त्याला काय म्हणायचं, अँगल ऑफ रिफ्लेक्शन. मग हा आपला रिफ्लेक्टेड रे आहे. राईट, रिफ्लेक्टेड रेने या नॉर्मल सोबत केलेला अँगल, कोणता अँगल, तर बघा हा आहे आपला रिफ्लेक्टेड रे आणि ही आहे नॉर्मल. हा जो अँगल आहे त्याला काय म्हणायचं, अँगल ऑफ रिफ्लेक्शन, ज्याला डिनोट करतात R या लेटरने. मग अँगल ऑफ इन्सिडन्स काय असेल, तर इन्सिडेंट रेने या नॉर्मल सोबत केलेला जो अँगल आहे त्याला काय म्हणायचं, अँगल ऑफ इन्सिडन्स, जो आपण डिनोट करतो I या लेटरने. मग आपल्याला अँगल ऑफ इन्सिडन्स कळाला, अँगल ऑफ, हा झाला इन्सिडन्स आणि हा झाला अँगल ऑफ रिफ्लेक्शन. राईट, मग इथे आपण ते सांगू शकतो. अँगल ऑफ इन्सिडन्स काय असेल, मग हे बघा AO आणि N, हा झाला आपला अँगल ऑफ इन्सिडन्स, आणि हा झाला BON, हा झाला अँगल ऑफ रिफ्लेक्शन. इथे त्यांनी ते दाखवलंय. मग आता लॉ काय सांगतोय, द अँगल ऑफ रिफ्लेक्शन इज इक्वल्स टू अँगल ऑफ इन्सिडन्स. अँगल ऑफ रिफ्लेक्शन म्हणजे काय, तर BON, बघा मी इथे लिहितो, अँगल BON इज इक्वल्स टू अँगल ऑफ इन्सिडन्स. अँगल ऑफ इन्सिडन्स काय आहे, AON, अँगल AON हे इक्वल टू आहे. हा झाला आपला पहिला लॉ. दुसरा लॉ काय, द इन्सिडेंट रे, द रिफ्लेक्टेड रे अँड द नॉर्मल लाय इन द सेम प्लेन. हे बघा, हा हे झाला आपला सरफेस, आणि सरफेसच्या सगळे एकाच प्लेन मध्ये आहे, म्हणजे सगळे वरती आहे. बघा, हे जर सगळे खाली जर असते तर त्याला पण आपण एकाच प्लेन मध्ये म्हटलं असतं, म्हणजे एकाच साईडला आहे प्लेन. हा झाला सरफेस, आणि सरफेसच्या सगळे वरच्या बाजूला आहे. कोणी एखादं खालच्या बाजूला किंवा वेगळ्या डायरेक्शनला आहे का, सगळे या सरफेस पासून वरच्या डायरेक्शनला आहे. म्हणून काय म्हटलं त्यांनी, द इन्सिडेंट रे, द रिफ्लेक्टेड रे अँड द नॉर्मल लाय इन द सेम प्लेन. बघा इथे आपल्याला ते डायग्राम मध्ये दिसतंय. तिसरा जो नियम आहे, द इन्सिडेंट रे अँड द रिफ्लेक्टेड रे आर ऑन द अपोजिट साइड्स ऑफ द नॉर्मल. जो इन्सिडेंट रे आहे आणि जो रिफ्लेक्टेड रे आहे ते नॉर्मलच्या अपोजिट डायरेक्शनला आहेत. बघा, दोन्ही एकमेकांच्या अपोजिट डायरेक्शनला असतात. राईट, म्हणजे हे झाले आपले 3 नियम. म्हणजे आपल्याला रिफ्लेक्शनचे 3 नियम कसे आपण सांगू शकतो, की जेव्हा केव्हा एखादा रे एखाद्या सोर्स पासून निघेल, हा येणारा रे झाला, तो एका पॉइंट ऑफ इन्सिडन्सला कॉन्टॅक्ट करेल, तिथनं तो रिफ्लेक्ट होईल, ज्याला आपण रिफ्लेक्टेड रे म्हणतो, ज्याला आपण काय म्हटलं, रिफ्लेक्टेड रे. आणि मग त्या पॉइंट ऑफ इन्सिडन्स जो आहे त्याला आपण, म्हणजे या इथनं आपण जी परपेंडिक्युलर ड्रॉ करतो त्याला म्हणायचं नॉर्मल. या झाल्या आपल्या मागच्या सगळ्या गोष्टी, ज्याला आपण रिकॉल केलं इन शॉर्ट मध्ये. राईट, तर आता आपल्याला मेन गोष्ट रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शन, रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शन या दोन गोष्टींमधला फरक समजून घ्यायचा आहे.
रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शन. मग या दोन गोष्टीमध्ये काय फरक असेल हे आपल्याला समजून घ्यायचंय. तर दोन बेसिक गोष्टी आहे. बघा, रिफ्लेक्शन मध्ये आपण काय केलं तर आपण फक्त एका सरफेस पासून, बघा इथे असा हा सरफेस आपण किंवा एकच मीडियम आपण कन्सिडर करतो. एक मीडियम कसं की असा एक रे येतो आणि तो इकडे असा रिफ्लेक्ट होतो. हे झालं रिफ्लेक्शनच्या बाबतीत. आणि रिफ्रॅक्शनच्या बाबतीत काय असतं, फरक काय आहे तेवढा समजून घ्या फक्त, की इथे दोन मीडियम असतात. इथे जो हा बघा रिफ्रॅक्शनच्या बाबतीत काय तर हा जो रे असतो असा येणारा, तो इकडे कुठेतरी खाली या डायरेक्शनला तो पास होत असतो. म्हणजे मीडियम इथे काय आहे, ट्रान्सपरंट मीडियम. म्हणजे रिफ्रॅक्शन या कन्सेप्ट साठी काय आहे तर आपल्याला ट्रान्सपरंट मीडियम आवश्यक असतं. बघा, ट्रान्सपरंट म्हणजे कसं तर इथे काचेचा ग्लास तुम्हाला दिसतो ज्याच्यामध्ये वॉटर दिसतंय, राईट. तर इथून जर आपण एखादी टॉर्च जर टाकली, आपण वरतून जर आपण एखादी टॉर्च लावली तर काय होईल, पहिले हे जे मीडियम आहे हे झालं एअरचं, इथे आहे हवा आणि इथे काय आहे वॉटर. म्हणजे आता तो रे आत पण घुसणारच आहे, बरोबर. म्हणजे इथे काय झालं, हा इथे झालं डिवाइड आणि इथनं वरचं जे मीडियम झालं ते झालं एअरचं मीडियम आणि इथे खाली झालं वॉटरचं मीडियम. म्हणजे रिफ्रॅक्शन या गोष्टीसाठी आपल्याला दोन मीडियम आवश्यक असतात, राईट. ही गोष्ट आपल्याला ते एका मीडियम मध्ये पण होऊ शकतं. रिफ्रॅक्शन ही जी गोष्ट आहे ती एका मीडियम मध्ये पण पॉसिबल आहे, परंतु त्याच्यामध्ये डेन्सिटीचा फरक असणं गरजेचं आहे. डेन्सिटीचा फरक म्हणजे काय तर आता हवा जर आपण कन्सिडर केली तर हवेमध्ये डेन्सिटी म्हणजे कुठेतरी गरम हवा, कुठेतरी थंड हवा, अशा प्रकारचा जेव्हा फरक असेल तेव्हा पण रिफ्रॅक्शन होऊ शकतं. परंतु इन जनरल जर सांगायचं झालं तर रिफ्रॅक्शन होण्यासाठी दोन ट्रान्सपरंट मीडियम असणं गरजेचं आहे. इथे काय दोन मीडियम कोणकोणते झाले तर एअर आणि वॉटर. अशाच प्रकारे आपण एअर आणि ग्लास पण म्हणू शकतो. एअर आणि ग्लास, कारण ग्लास मधनं पण लाईट पास होतो. म्हणजे पहिले तो एअर मधनं गेला आणि नंतर त्या ग्लास मधनं, म्हणजे एखाद्या काचेचा ग्लास समजा, सेम टू सेम. म्हणजे इथेच आपण एअर आणि ग्लास म्हणू शकतो किंवा वॉटर आणि ग्लास. म्हणजे रिफ्रॅक्शन या गोष्टीसाठी आपल्याला दोन मीडियम गरजेचे असतात, तेव्हा आपल्याला ती कन्सेप्ट व्यवस्थित कळते. हा झाला रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शन. रिफ्लेक्शनच्या वेळी काय होतं तर रे सरळ आला आणि या सरफेस पासून तो रिफ्लेक्ट झाला, इथे आला, इथे तो आदळला. ही मीडियम काही ट्रान्सपरंट नसल्यामुळे काय झाला, तो या मीडियम पासून इथनं सरळ रिफ्लेक्ट झाला. परंतु इथे काय झालं तर तो सरळ आतमध्ये पास होतो. म्हणून इथे काय झालं, हे झालं एक मीडियम आणि हे झालं दुसरं मीडियम. अशा प्रकारचे दोन मीडियम याच्यासाठी गरजेचे असतात, तेव्हा हा फेनॉमेनॉन घडतो रिफ्रॅक्शन. किंवा सिंगल मीडियम मध्ये पण तो पॉसिबल असतो, पण तिथे काही तरी फरक असणं गरजेचं आहे. रिफ्लेक्शन ऑफ लाईट. आता बघू आपण ही कन्सेप्ट काय आहे. त्यांनी आपल्या बुक मध्ये काही ऍक्टिव्हिटी सांगितली. काय ऍक्टिव्हिटी आहे बघा, आपण बऱ्याचदा ही ऍक्टिव्हिटी केलेली पण असते. टेक अ ट्रान्सपरंट ग्लास अँड फिल इट विथ वॉटर, डीप सम पोर्शन ऑफ पेन्सिल. बघा काय करायचंय, ग्लास घेतलाय, त्याच्यामध्ये त्यांनी पाणी घेतलंय आणि त्या पाण्यामध्ये जर आपण पेन्सिल जर टाकली तर बघा आपल्याला पेन्सिल थोडीशी अशी इथे जाड, जिथे ती पाण्यामध्ये डीप झाली तिथे ती अशी जाड झाल्यासारखी वाटते. सेम टू सेम इथे आपण जर ती अशी क्रॉस मध्ये जर टाकली तर ती अशी मोडल्यासारखी, म्हणजे अशी आपल्याला ओरिजिनल ती जाड आहे का, इथे पेन्सिलचा आकार तर सेम आहे परंतु ती जाणवती आपल्याला थोडीशी जाड असल्यासारखी भासते. किंवा अशी जर आपण तिरपी जर ठेवली, बघा तुम्ही हे घरी पण करू शकता, तर ती आपल्याला अशी मोडल्यासारखी वाटते का. इथे हा काय फेनॉमेनॉन काय आहे तर रिफ्रॅक्शन. जादू म्हणायचं सरळ सरळ की यार काहीतरी खूप, म्हणजे आपली जे एन्व्हायरमेंट आहे किंवा आपलं जे नेचर आहे ते बघा किती इंटरेस्टिंग गोष्टींनी भरलेलं आहे. त्याच गोष्टी आपल्याला, सायन्स म्हणजे काय तर आपल्याला त्या गोष्टी माहिती नाही, जे प्रश्न आपल्याला पडतात की हे असं का होतं, ते तसं का होतं, या सगळ्या गोष्टींचं जे उत्तर शोधायचं जे काम करतो आपण ते आहे सायन्स. म्हणून याच्यामध्ये खूप इंटरेस्टिंग गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतील. हा जो फेनॉमेनॉन इथं घडतोय ते कशामुळे होतोय तर हे झालं ट्रान्सपरंट मीडियम मुळे, लाईटचं जे आहे ते रिफ्रॅक्शन घडून आल्यामुळं हे अशा प्रकारचं काय म्हणतात ही गोष्ट किंवा हा रिफ्रॅक्शन ऑफ लाईट याच्यामुळं घडतं, राईट. त्याच्यानंतर सेम टू सेम इथे एक कॉइनचं उदाहरण दिलंय त्यांनी. कॉइनच्या उदाहरणामध्ये काय तर आपल्याला बघा एखाद्या वेळी आपण जर बकेटमध्ये एकदम ट्रान्सपरंट असं वॉटर घेतलं आणि त्याच्यामध्ये आपण कॉइन टाकला तर तो कॉइन काय भासतो, तो असा जड झाल्यासारखा, जड म्हटल्यापेक्षा थोडासा असा मोठा झाल्यासारखा वाटतो. किंवा दुसरी गोष्ट काय तर तो आहे त्याच्यापेक्षा थोडासा वरती असल्यासारखं आपल्याला वाटतं. बघा
ऍक्च्युअल मध्ये तो बकेटच्या एकदम बुडाशी असतो, पण आपल्याला असं वाटतं तो थोडासा असा वरती तरंगला की काय. बघा तुम्हाला असं जाणवेल ते कशामुळे घडून येतं. तीच ही ऍक्टिव्हिटी मध्ये पण सांगितलं की कीप अ 5 रुपी कॉइन ऑन अ मेटॅलिक वेसल, स्लोली गो अवे फ्रॉम द वेसल. याच्यामध्ये त्यांनी थोडंसं वेगळं सांगितलं की एक वेसल घ्या, त्याच्यामध्ये एक कॉइन ठेवा, राईट. कीप अ 5 रुपी कॉइन ऑन अ मेटॅलिक वेसल, स्लोली गो अवे फ्रॉम द वेसल. 3 स्टॉप ऍट द प्लेस व्हेन द कॉइन डिसअपियर्स. म्हणजे त्या एक वेसल घ्या ज्याच्यामध्ये किंवा एखादा असं पातेलं वगैरे घ्या, त्याच्यामध्ये कॉइन टाका आणि ते कॉइन पासून थोडंसं दूर जा, राईट. दूर गेल्यानंतर काय होईल, तुम्हाला तो कॉइन डिसअपियर झालेला जाणवेल, राईट. थोडंसं दूर आपण त्या एखाद्या त्या पातेल्यापासून थोडंसं दूर गेलं की मग तिसऱ्या वेळी त्यांनी काय सांगितलंय, कीप लुकिंग इन द डायरेक्शन ऑफ द कॉइन. बरं ठीक आहे, बघितलं. आस्क अ फ्रेंड टू स्लोली फिल. मग त्याच्यानंतर काय, ही ऍक्टिव्हिटी महत्वाची आहे की पहिल्यांदा आपण काय केलं, एक पातेलं घेतलं, त्याच्यामध्ये तो 5 रुपयाचा कॉइन टाकला आणि त्याच्याकडे त्या कॉइन कडे बघत आपण थोडंसं दूर गेलो. मग थोड्या वेळाने काय जाणवलं आपल्याला की तो कॉइन दिसत नाही आता आपल्याला, बरोबर. मग तिथे बरोबर त्या पॉइंटला आपण थांबलो की जिथे आपल्याला तो कॉइन दिसणं बंद झालं. मग नंतर काय केलं, आपण आपल्या मित्राला सांगितलं की भावा ते पाणी टाक त्याच्यामध्ये थोडंसं. आणि पाणी टाकल्या जसं तो पाणी टाकत जाईल त्या पातेल्यामध्ये, तर काय जाणवेल, यू विल बी एबल टू सी द कॉइन वन्स द लेव्हल ऑफ वॉटर रिचेस अ सर्टन हाईट. व्हाय डज दिस हॅपन. तुम्हाला असं जाणवेल की एका ते पाणी त्या पातेल्यामध्ये जसं पाणी भरत येईल, तर एका जिथे तुम्हाला तो अगोदर जिथे तो कॉइन दिसत नव्हता, तर थोड्या वेळानंतर त्या पातेल्यामध्ये जसं पाण्याची हाईट वाढत जाईल तसा तो कॉइन तुम्हाला दिसायला लागेल. तर हे कशामुळे घडतंय, तर रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. लाईट जो आहे तो एका मीडियम मध्ये दुसऱ्या मीडियम मध्ये जेव्हा पास होतोय, तर त्याच्यामध्ये रिफ्रॅक्शन झाल्यामुळे तो आपल्याला व्हर्च्युअल म्हणजे असं तो रियालिटी मध्ये तो तिथे त्याच्याच प्लेसला आहे, पण तसं घडून येतं का, तर ते रिफ्रॅक्शन ऑफ लाईट मुळे, राईट. लाईट चेंजेस इट्स डायरेक्शन व्हेन गोइंग फ्रॉम वन ट्रान्सपरंट मीडियम टू अनदर ट्रान्सपरंट मीडियम. दिस इज कॉल्ड रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. बघा आपण हे शिकलोय की लाईट चेंजेस इट्स डायरेक्शन व्हेन गोइंग फ्रॉम वन ट्रान्सपरंट मीडियम टू अनदर. जेव्हा एखाद्या ट्रान्सपरंट मीडियम मधनं लाईट पास होणार, तो काय करणार, त्याची डायरेक्शन चेंज करणार. आणि डायरेक्शन चेंज केल्यामुळे काय होतंय बघा, आपल्याला असं अशा गोष्टी जाणवत आहेत. इथे काय झालंय, तर आपल्याला ही पेन्सिल असं मोडल्यासारखी जाणवते. इथे काय होतं, तर पेन्सिल थोडीशी जाड असल्यासारखी जाणवते. का, तर जो लाईट जो प्रकाश याच्यावर पडलाय, इथे जोपर्यंत तो पडत होता तोपर्यंत आपल्याला बरोबर ती युनिफॉर्म दिसत होती पेन्सिल. परंतु इकडे लाईटने काय केली, त्याची डायरेक्शन चेंज केल्यामुळे काय झालं, आपल्याला त्याच्यामध्ये फरक जाणवतोय काहीतरी. इथे ती मोडल्यासारखी वाटते, इथे ती जाड वाटते. म्हणजे काहीतरी जी कन्सेप्ट किंवा जो फेनॉमिनन घडून येतोय त्याला काय म्हणायचं, मग रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. आपल्याला डिफाइन करता आलं पाहिजे की लाईट चेंजेस इट्स डायरेक्शन व्हेन गोइंग फ्रॉम वन ट्रान्सपरंट मीडियम. बघा हा ट्रान्सपरंट मीडियम आपल्याला गरजेचा आहे. ट्रान्सपरंट मीडियम नसेल तर काय होईल, रिफ्लेक्शन होईल. परंतु जेव्हा ट्रान्सपरंट मीडियम येईल तेव्हा काय होईल, लाईट काय करेल, त्याची डायरेक्शन चेंज करेल आणि त्यावेळी जो फिनॉमिनन घडून येईल त्याला काय म्हणायचं, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, राईट. हे बघा इथे मी तुम्हाला काही एक्झाम्पल दाखवले. हे आपल्याला बऱ्याचदा जाणवतं की बघा इथे हा चम्मच जो आपण पाण्यामध्ये टाकलाय, इथपर्यंत जेव्हा हा इथे कोणतं मीडियम होतं, या पाण्याच्या वरती हे होतं एअर मीडियम. आता इथे खाली काय आलं, वॉटर. मग इथनं जो लाईट त्याच्यावर पडला इथपर्यंत आपल्याला ते डोळ्याने दिसताना काय झालंय, व्यवस्थित दिसतोय. परंतु खाली त्याचं मीडियम चेंज झाल्यामुळं आपल्याला याची साईज आणि त्याची डायरेक्शन वगैरे किंवा तो असा बघा इथे या पॉइंट पासून खाली आपल्याला काहीतरी चेंज झाल्यासारखं वाटतंय. आणि ते जो चेंज आहे त्याला काय म्हणायचं, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. बघा एक कॉइनचं पण उदाहरण आपण घेतोय. जेव्हा लाईट नसते किंवा आपण जेव्हा नॉर्मली त्याला बघतो तर तो असा दिसायला पाहिजे एका याच्याला, म्हणजे एका लेवलला तो खाली पडलेला आहे. परंतु ज्यावेळेस बघा इथे प्रकाशामध्ये जेव्हा त्याला घेतलं, त्या ग्लासवर जेव्हा आपण लाईट टाकला तर काय झालं, आपल्याला तो कॉइन थोडासा साईजने पण मोठा असल्यासारखं वाटतोय आणि थोडासा त्याच्या जागेवरनं वरती उठल्यासारखा किंवा वरती आल्यासारखं आपल्याला ते जाणवतं. हे या सगळ्या गोष्टी कशामुळे घडतात, तर रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. रिफ्रॅक्शन ऑफ लाईट या गोष्टीमुळं किंवा या रिफ्रॅक्शन मुळे हे असे जे आपल्याला भास होत असतात, हे खूप इंटरेस्टिंग गोष्टी आहेत ज्या घरी आपण ट्राय करू शकतो, राईट. तर इथपर्यंत आपण या सगळ्या गोष्टी शिकलो. रिफ्रॅक्शन काय आहे आणि रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शन या गोष्टींमधला फरक काय आहे हे पण आपण व्यवस्थित समजून घेतलंय.
तर आता आपल्याला जो नेक्स्ट जो सेशन आहे किंवा याच्यानंतरचा जो पॉइंट आहे, खूप इंटरेस्टिंग गोष्टी या चॅप्टर मध्ये तुम्हाला शिकायला मिळतील. रिफ्लेक्शन बद्दल आपण माहिती घेतलीच, रिफ्रॅक्शन बद्दल पण आपण इन डिटेल समोर लॉज ऑफ रिफ्लेक्शन जसे डिस्कस केले, सेम टू सेम आपल्याला लॉज ऑफ रिफ्रॅक्शन पण बघायला मिळतील. आपण आता काय काय डिस्कस केलं तर तुम्हाला इन्सिडेंट रे काय असेल ते कळालं, नॉर्मल कशी ड्रॉ करायची ते पण कळालं, आणि रिफ्लेक्टेड रे कसा जातोय ते पण कळालं, आणि इन्सिडेंट रे मुळे आपल्याला अँगल ऑफ इन्सिडन्स तयार झाला. रिफ्लेक्टेड रे मुळे काय झालं तर अँगल ऑफ रिफ्लेक्शन तयार झाला. मग आपण लॉज ऑफ रिफ्लेक्शन जे आपण आठवीच्या वर्गात डिस्कस केले होते ते पण आपण एकदम व्यवस्थित रिकॉल केलं, जेणेकरून ते प्रत्येक स्टुडंटला व्यवस्थित कळालं पाहिजे. त्याच्यानंतर आपण रिफ्रॅक्शन हा फेनॉमिनन किंवा याचे एक्झाम्पल डिस्कस केले, आणि या दोन्ही मधला एक बेसिक फरक तो समजून घेतला. त्याच्यानंतर त्याची आपण डेफिनेशन बघितली, काही ऍक्टिव्हिटीज बघितल्या. याच्यानंतरचा जो सेशन आहे किंवा याच्यानंतरचा जो पार्ट आहे नेक्स्ट पार्ट, तो आपण काय करू नेक्स्ट लेक्चर मध्ये कंडक्ट करू. ठीक आहे, थँक्यू.